नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे मेदूवडा आणि खोबऱ्याची चटणी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आता या 1-2 दिवसात मुलांची शाळा सुरू होणार आहे आणि मुलांच्या शाळेमध्ये आपल्याला टिफिन द्यायचा आहे आणि टिफिनमध्ये मुलांना देण्यासाठी खास ही रेसिपी मी तयार करत आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि मुलांना तयार करून टिफिनमध्ये द्या. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर बघा, साहित्यामध्ये आहे ही आहे उडद डाळ 2 वाटी आपण घेतलेली आहे आणि 1 रात्रभर आपण छान भिजून घेतलेली आहे. भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 ते 3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्याचसोबत आपल्याला लागणार आहे ओवा, थोडासा मीठ आणि चिमूटभर सोडा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी भिजलेली डाळ आहे, ही डाळ आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर या भांड्यामध्ये आता आपण डाळ सोडूया. तर हे बघा मैत्रिणींनो, ह्या अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व डाळ बारीक करून घ्यायची आहे. एकदम बारीक करायची आहे, त्याच्यामध्ये जराही डाळ दिसली नाही पाहिजे. तर चला आपण सर्व डाळ बारीक करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. आता यामध्ये सोडायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ सोडायचं आहे. आणि हा थोडासा ओवा घातल्याने वड्याला छान चव येते. आणि हे बघा, 1 चिमूट खायचा सोडा, हे सुद्धा आपण यामध्ये सोडणार आहे. आता यावर थोडंसं आपण पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया. तर हे बघा, आपण छान सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे बघा, आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते गरम झालं की नाही ते आपण बघूया थोडंसं. तर हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण मेदू वडा तयार करून तळून घेऊया. मेदू वडा तयार करण्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे. तुम्ही वाटीचा वापर करू शकता, नाहीतर तुम्ही हाताने सुद्धा असे मेदू वडे तयार करू शकता. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला अशाच पद्धतीने सर्व मेदू वडे तयार करून घ्यायचे आहे. आणि तळण्याचं लक्षात ठेवायचं आहे की एकदम फुल पॉवरमध्ये आपल्याला तळायचे नाही, कमी पॉवरमध्येच तळून घ्यायचे, जेणेकरून आतमधून छान तळल्या जातील. तर हे बघा, या मेदू वड्याला कसा सोनेरी रंग आलाय. आता हे छान तळल्या गेलेले आहेत, आपण काढून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण हे बघा किती छान असे मस्त मेदू वडे तयार केलेले आहे आणि एकदम परफेक्ट झालेले आहे. आता यासोबत खायला आपल्याला तयार करायची आहे चटणी. तर चला आपण चटणीचं साहित्य बघूया. तर साहित्यामध्ये आहे बघा, हे आहे खोबरं, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, 1 चमचा जिरं, इकडे बघा
हे आहे मीठ. मी उपवासाचं मीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळं मीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि दही. तर हे बघा मैत्रिणींनो, हे खोबरं जे आहे हे सुकं खोबरं आहे. मी या खोबऱ्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर फारच छान, त्याच खोबऱ्याची तुम्ही चटणी तयार करू शकता. जर तुमच्याकडे खोबरं नसेल तर रात्रभर पाण्यामध्ये एक खोबऱ्याचा तुकडा भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी छान मस्त चटणी तयार करा. तर आता आपण चटणी तयार करूया. मीठ मात्र चवीपुरतंच घ्यायचं आहे. आणि दही फक्त आपण 1 चमचा घेणार आहे. हे आता सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण हे बघा खोबऱ्याची चटणी सुद्धा छान तयार केलेली आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागणार आहे. आणि मेदूवडा सुद्धा एकदम खायला रुचकर चविष्ट असा झालेला आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, ही रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तयार केलेली आहे आणि एकदम तुम्हाला सर्वांना आणि मुलांना सुद्धा आवडणारी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मुलांना सुद्धा टिफिनवर नक्की तयार करून द्या. मुलांना प्रचंड आवडणारी ही रेसिपी आहे. रेसिपी तयार करा आणि खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास आपल्या रेसिपीला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.